कार्यक्रम मोती मस्जिदचे सर्व जबाबदार लोक, ज्याला जिम्मेदार म्हटलं जातं मस्जिदच्या भाषेत, त्या सगळ्यांनी एक अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आमच्या पूर्व भागात घेतात. आणि या कार्यक्रमाची एक चांगली परंपरा आहे. म्हणजे एका वर्षात होऊन नाही तर अनेक वर्ष या मस्जिदीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक जपलं जातं. या ठिकाणी रोजा इफ्तारला अनेक हिंदू समाज बांधव असतात आणि वारकरी भोजनाला इथले सगळे मुसलमान समाजाच्या वतीने वारकऱ्यांना सुद्धा नाश्त्याची व्यवस्था केली जाते. ही एक ऐक्याची जो प्रयत्न आहे, जो उदाहरण आहे, ते खरं तर पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या किंबहुना आपल्या देशातल्या प्रत्येक मस्जिदीने घेतलं पाहिजे, असं हे उदाहरण आहे. त्या ठिकाणी जाहीरबाई सारखे या समाजातलं एकदम मोठं नेतृत्व, ज्यांनी अनेक वर्ष त्या समाजासाठी आपली हयात घालवली, अनेक विषयांवर विषय असतील, तरुणांच्या नोकरीच्या विषयांसाठी असेल, अशा अनेक विषयात ज्यांनी हयात घालवली आणि आता अजिमबाईंसारखे नवतरुण या समाजासाठी काम करतायत. अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. आपण जर का या ठिकाणी बघितलं असेल तर अनेक सक्षम कार्यकर्ते या भागातले सर्व पक्षीय कार्यकर्ते असतील या ठिकाणी येतात आणि चांगला कार्यक्रम आणि एक चांगला संदेश या ठिकाणी देतात. त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, या ट्रस्टीचं मी मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी आदरणीय पोलीस सहआयुक्त रंजनभाई गिलसाहेब, ACP मॅडम, PI मॅडम, असा पोलीस वर्गही मोठ्या संख्येने होता. त्यांचं सुद्धा मी त्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणं हा समाजासाठी एक चांगला संदेश आहे, असं मला या ठिकाणी वाटतं.